तर पुन्हा स्वागत आहे आणि हे लेक्चर क्रमांक 39 आहे आणि आपण लिनियर अल्जेब्रा मध्ये अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे वेक्टर स्पेसेस याबद्दल बोलणार आहोत आणि आपल्याकडे जे आहे ते मागील लेक्चर मधील आठवा उदाहरणार्थ आपण हे सोल्यूशन सेट पाहिले जे होमोजिनियस सिस्टम ऑफ इक्वेशन x शून्याच्या इक्वल आहे। हा एक अतिशय खास सेट आहे म्हणून x या इक्वेशनच्या या होमोजिनियस सिस्टमचा सोल्यूशन सेट शून्याच्या इक्वल आहे। ते का विशेष आहे कारण या सेटमध्ये म्हणून यास सेट V म्हणूया ज्यात या इक्वेशनच्या सर्व सोल्युशन्सचा समावेश जे x शून्याच्या इक्वल आहे। जर आपण कोणतेही दोन एलिमेंट्स घेतले तर या सेटचा चला x1 म्हणूया आणि आपण या संचातून x2 ही घेऊ म्हणजे ही x1 0 आहे आणि x2 देखील 0 आहे कारण x1 हा वेक्टर देखील एक सोल्यूशन आहे आणि x2 देखील एक सोल्यूशन आहे। म्हणून जर आपण या सेटचे दोन एलिमेंट्स घेतले आणि जर आपण त्यांना ऍड केले तर आपण आता 1 प्लस x2 कन्सिडर करतो आणि हे देखील यावर सोल्यूशन असेल। x सिस्टम ऑफ इक्वेशन्स x0 च्या इक्वल आहे। या लिनियर प्रॉपर्टीमुळे येथे आपल्याकडे x1 आणि नंतर x2 आहे। हे मॅट्रिक्स वेक्टर प्रोडक्ट आहे आणि हे 0 आहे आणि हे 0 आहे तर आपल्याकडे आहे हे x1 प्लस x2 देखील एक सोल्यूशन आहे आणि एवढेच नाही जर आपण या सेटचा कोणताही एलिमेंट घेतला आणि जर तुम्ही रियल संख्यांनी मल्टिप्लाय केल्यास तर लॅम्बडा म्हणूया हा लॅम्बडा x देखील V संबंधित असेल कारण हा पुन्हा एक सोल्यूशन आहे तर x हे एक सोल्यूशन आहे आणि मग हे लॅम्बडा x कारण लॅम्बडा x असेल आणि ही x 0 देईल तर लॅम्बडा इनटू 0 आणि नंतर आपल्याला 0 वेक्टर मिळेल। तर या सेटमध्ये आपण जे पाहिले ते येथे आहे जे एक प्रकारचा विशेष सेट आहे। जर आपण सेटचे कोणतेही दोन एलिमेंट घेतले तर आणि ते देखील ऍड करा कारण तो सेटचा एक एलिमेंट आहे आणि जर आपण यास रियल नंबरने मल्टिप्लाय केले या संचाचा घटक हे नवीन घटक देखील आहे यामधील एक घटक सेट V म्हणून आपण या इनटू दिशा जात आहोत की आपण अशा विशेष संचांना काय म्हणतो आणि ते चित्रात येणारे नेमके वेक्टर स्पेसेस आहेत। म्हणून येथे हे वेक्टर स्पेसेस आहेत ते येथे विशेष सेट आहे। तर वेक्टर स्पेस पुन्हा येथे आपल्याला परिभाषित करणे आवश्यक आहे। वेक्टर स्पेस संपली R उदाहरणार्थ आणि हे R असू शकते जसे अधिक जनरल येथे आपण रियल संख्यांच्या या सेटचा विचार केला आहे। हा कॉम्प्लेक्स संख्यांचा सेट असू शकतो आणि अधिक जनरल बाबतीत ज्याला आपण फील्ड म्हणतो तर ते कोणतेही क्षेत्र असू शकते परंतु आपण याबद्दल इनटू तपशीलवार चर्चा करणार आहोत। म्हणून बहुतेक वेळा आपण या R वर वेक्टर स्पेस हे घेऊ कारण या सेटसह V एक दुसरा सेट अनुरूप असणे आवश्यक आहे जे आपण येथे रियल नंबरचा हा सेट घेतला आहे। म्हणून हे वेक्टर स्पेस एलिमेंटचा सेट V आहे आणि वेक्टर्स म्हणतात म्हणजे दुसरे येथे पहा की मला हे पॉइंट करायचे आहे की यामधील एलिमेंट वेक्टर स्पेस V ला वेक्टर म्हटले जाईल तर ते मेट्रिसेस असू शकतात ते या V मध्ये कोणत्या प्रकारचे एलिमेंटवर अवलंबून फंक्शन्स असू शकतात परंतु या V चे घटक आपण येथे वेक्टरला थोडी अधिक जनरल व्याख्या म्हणू आणि एकत्रितपणे दोन बायनरी ऑपरेशनसह म्हणून आपल्याला येथे या सेट व्यतिरिक्त इतरांची आवश्यकता आहे V ज्याला आपण वेक्टर स्पेस म्हणू आपल्याला हे सेट R हवे जे आपण घेतले आहे आणि मग दोन बायनरी ऑपरेशन्स ज्याला आपण या वेक्टर ॲडिशन म्हणतो आणि हे स्केलर मल्टिप्लिकेशन आहे। तर आपल्याकडे काय आहे आपल्याकडे हा संच V आहे आपल्याकडे आणखी आहे सेट जे आपण घेतले आहे येथे रियल नंबरचा सेट आणि मग आपल्याकडे हे वेक्टर ॲडिशन असेल जे आपल्याला सेट V सह परिभाषित करावे लागते आणि आपल्याकडे स्केलर मल्टिप्लिकेशन आहे तर आपल्याला या चौघांची व्याख्या करणे आवश्यक आहे। या वेक्टर स्पेसची व्याख्या करण्यासाठी साहित्य त्यामुळे मुख्य सेट V येथे एक रियल नंबरचा दुसरा सेट किंवा कॉम्प्लेक्स नंबरचा सेट आहे आणि दोन बीजगणित ऑपरेशन्स ज्याला आपण वेक्टर ॲडिशन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणतो। म्हणून हे सर्व येथे आहे। आता आपण हे कधी म्हणू खालील एक्सियम्स धरल्यावर वेक्टर स्पेस V सेट करा। तर हे एक्सियम्स काय आहेत पहिला एक म्हणजे आपण
u आणि v हे दोन एलिमेंट्स घेतले तर या सेट v आणि जर आपण त्यांना नवीन केले तर एलिमेंट्स देखील संबंधित असावेत। हा सेट v म्हणजे तो या सेटची एडिटिव्ह क्लोजर प्रॉपर्टी आहे जी आपण कोणतेही दोन एलिमेंट्स घेतो आणि हे वेक्टर ॲडिशन करतो की ज्यांना या दिलेल्या सेट v साठी परिभाषित करावे लागते। मग हे या u आणि v चे ॲडिशन v सेटशी संबंधित असणे आवश्यक आहे। आणखी एक प्रॉपर्टी जी लॅम्बडा टाइम्स आहे म्हणून लॅम्बडा ज्याला स्केलर म्हटले जाते कारण हे या संबंधित आहे रियल नंबरचा सेट किंवा थोडेसे जनरल कॉम्प्लेक्स नंबरचा सेट ज्याबद्दल आपण बोलू शकतो, परंतु आपण येथे रियल नंबरचा सेटवर मर्यादित आहोत। तर हा लॅम्बडा टाइम्स u म्हणजे स्केलर मल्टिप्लिकेशन आहे म्हणून येथे हा स्केलर लॅम्बडा या वेक्टर u मध्ये मल्टिप्लिकेशन केला जातो। तर हे लॅम्बडा u देखील v चे असणे आवश्यक आहे जे आणखी आहे क्लोजर प्रॉपर्टी ज्याला आपण या स्केलर मल्टिप्लिकेशनच्या संदर्भात म्हणतो। त्यामुळे कोणत्याही u साठी लॅम्बडा u देखील सेट v मध्ये असणे आवश्यक आहे आणि त्यांना च्या क्लोजर प्रॉपर्टीज सेट म्हणतात आणि असे बरेच प्रॉपर्टीज आहेत जे आपल्या चर्चेत इतके महत्त्वाचे नाही, परंतु आपल्याला ते फक्त पूर्णतेसाठी सांगणे आवश्यक आहे कारण आपल्या बहुतेक उदाहरणांमध्ये हे सर्व प्रॉपर्टीज किरकोळ असतील, परंतु हे दोन प्रॉपर्टीज सर्वात महत्त्वाचे प्रॉपर्टीज आहेत ज्यांना आपण क्लोजर प्रॉपर्टीज म्हणतो। म्हणून येथे तिसरा एक जो u प्लस v या कोणत्याही एलिमेंटसाठी u v प्लस u च्या इक्वल असणे आवश्यक आहे। v सेट करा आणि हे कम्युटॅटिव्हिटी प्रॉपर्टी या वेक्टर्सपैकी एक आहे। आणखी एक जे येथे आपण पहिला ॲड करतो v प्लस w किंवा पहिला आपण हे u अधिक v ॲड करतो आणि ते w परिणाम समान असणे आवश्यक आहे आणि याला असोसिएटिव्हिटी प्रॉपर्टी म्हणतात। पुन्हा आपल्याकडे आहे शून्य वेक्टरचे हे अस्तित्व। तर आपण शून्य वेक्टर कसे परिभाषित करू? त्यामुळे या सेट v मध्ये जे शून्य वेक्टर असणे आवश्यक आहे आता संबंधित म्हणून येथे हा शून्य असणे आवश्यक आहे आणि शून्याची प्रॉपर्टी काय आहे की जर आपण या शून्याच्या कोणत्याही एलिमेंट्समध्ये हा शून्य ॲड केला तर v मग तो घटक तसाच राहील म्हणून याला शून्य वेक्टर म्हणतात आणि हे सेटमध्ये असणे आवश्यक आहे v यापैकी प्रत्येक एलिमेंटसाठी आणखी एक सेट v तेथे एक वेक्टर एक्झिस्ट असणे आवश्यक आहे v जे मायनस u द्वारे दर्शविले जाते। तर हे फक्त येथे एक नोटेशन आहे मायनस u निगेटिव्ह जसे की जेव्हा आपण हे आणि हे निगेटिव्ह ॲड करतो आपल्याला शून्य वेक्टर मिळणे आवश्यक आहे जे तेथे सेटमध्ये आधीच अस्तित्वात आहे। आणखी एक हे पुन्हा आहे या स्केलर मल्टिप्लिकेशनच्या संदर्भात प्रॉपर्टी ज्याचा आपण येथे मल्टिप्लिकेशन करीत आहोत u किंवा आपण पहिला रियल नंबरचा या सेटमधील लॅम्बडा आणि म्यू मल्टिप्लिकेशन करतो आणि नंतर आपण मल्टिप्लिकेशन करतो u सर्वांसाठी उत्तर समान असणे आवश्यक आहे रियल संख्यांच्या या संचातून लॅम्बडा आणि म्यू आणि हे u v या संचातून आणि पुन्हा ज्या असोसिएटिव्ह प्रॉपर्टीच्या संदर्भात गुणधर्म आहे हा स्केलर मल्टिप्लिकेशन आणि पुढे आपल्याकडे हा लॅम्बडा टाइम्स v प्लस आहे u लॅम्बडा u प्लस लॅम्बडा v आणि सर्व लॅम्बडा आणि सर्व u v साठी या सेट v मधील इक्वल असणे आवश्यक आहे। याला डिस्ट्रिब्युटिव्ह प्रॉपर्टी म्हणतात। ह्याचे स्केलर आणि वेक्टर आणि जर आपण u ला गुणाकार केला तर आपल्याकडे हा लॅम्बडा प्लस म्यू आहे मग हे लॅम्बडा u प्लस च्या इक्वल असावे mu टाइम्स u आणि हे सर्व लॅम्बडा u पासून r आणि u पासून v पर्यंत धरले पाहिजे त्यामुळे ही पुन्हा त्यांची डिस्ट्रिब्युटिव्हिटी प्रॉपर्टी आहे स्केलर आणि वेक्टर आणि शेवटचे जे प्रत्येकासाठी u या सेट मधून v आपल्याकडे तो एक इंटू u असावा r मधील आयडेंटिटी एलिमेंट म्हणजे या रियल नंबरच्या बाबतीत r संख्या जी आहे रियल संख्यांचा सेट म्हणून जर आपण मल्टिप्लाय केला u या एकाला तर हे पुन्हा येथे स्केलर मल्टिप्लिकेशन आहे जे परिभाषित करणे आवश्यक आहे प्रत्येकासाठी येथे सेट करा आणि ते u च्या इक्वल असणे आवश्यक आहे।
आणि हे आहे पुन्हा एक प्रकार ए प्रॉपर्टी जी यातील सर्व U चे घटक समाधानी असले पाहिजेत. म्हणून आपल्याकडे खूप प्रॉपर्टीज आहेत, परंतु मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की हे दोन प्रॉपर्टीज येथे सर्वात महत्त्वाचे आहेत. हे क्लोजर प्रॉपर्टीज आहेत की U प्लस V सेट आणि लॅम्बडा टाइम्स असणे आवश्यक आहे. U सर्व U आणि सर्व लॅम्बडासाठी सेटमध्ये असणे आवश्यक आहे. R पासून म्हणून या दोन प्रॉपर्टीसह आणि इतर प्रॉपर्टीज देखील आहेत जे आपल्याला या शून्य वेक्टरच्या अस्तित्वाप्रमाणे लक्षात ठेवावे लागतील. या नकारात्मकतेचे अस्तित्व आणि इतर सर्व वितरण क्षमता प्रॉपर्टी सहकारी प्रॉपर्टी वगैरे हा संच V धरून ठेवला पाहिजे. मग आपण यास म्हणतो सेट V वेक्टर स्पेस म्हणून. तर आता आपण काही उदाहरणे पाहू ज्यामध्ये आपल्याला हे वेक्टर स्पेस काय आहे हे अधिक चांगले समजेल. म्हणून येथे पहिला उदाहरण आपण विचारात घेत आहोत ते Rn वर वेक्टर स्पेस R आहे. तर Rn म्हणजे या Rn चे एलिमेंट्स कसे दिसतात. म्हणून हा Rn सर्व ऑर्डरचा संच आहे. n टपल्स म्हणजे आपल्याकडे या प्रकाराचे घटक आहेत 1 2 3 n आणि हे सर्व रील नंबरमधील आहे. तर या Rn मध्ये Rn चे घटक असतील. या प्रत्येक घटकातील n एलिमेंट्स सेट आणि इथे आपल्याला पुन्हा हे वेक्टर जोड आणि स्केलर गुणाकार परिभाषित करण्याची आवश्यकता आहे. तरच आपण असे म्हणू की ही स्केलर मल्टिप्लिकेशनच्या संदर्भात ही ए वेक्टर स्पेस आहे. हे वेक्टर जोड आणि सेट रियल नंबर R ज्याचा आपण विचार करत आहोत. तर येथे वेक्टर जोड आणि नेहमीप्रमाणे हे स्केलर मल्टिप्लिकेशन परिभाषित केले आहे. म्हणून जेव्हा आपण हे दोन घटक इथे घेतो 1 A2 A आणि B1 B2 B n या सेट मधून V आणि जेव्हा आपण त्यांना जोडतो त्यामुळे नवीन घटक येथे फक्त कंपोनंट निहाय ॲड असेल. म्हणून पहिला 1 प्लस B1 पहिला असेल एलिमेंट या नवीन एलिमेंटचा पहिला कंपोनंट 1 2 प्लस B2 आणि इतर एक n प्लस हा Bn. तर यामध्ये प्लस कसे काम करते विशिष्ट बाब आणि साठी मल्टिप्लिकेशन स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणून जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो या स्केलर लॅम्बडाद्वारे हे 1 A2 A3 n अशा परिस्थितीत आपण आता इथे यायला हवे. नवीन घटक हा या लॅम्बडाच्या प्रत्येक घटकाचा फक्त मल्टिप्लिकेशन असेल. एलिमेंट्स किंवा याचा मेंबर सेट V आणि साठी R पासून सर्व लॅम्बडा. तर अशा प्रकारे या सेटसाठी हे वेक्टर जोड आणि स्केलर मल्टिप्लिकेशन परिभाषित केले आहे आणि जे आपण आता सहजपणे त्या दोन क्लोजर प्रॉपर्टीजचे निरीक्षण करू शकतो कारण इतर सर्व या बाबतीत पुन्हा क्षुल्लक आहेत. उदाहरणार्थ शून्य घटक असेल जेव्हा हे सर्व एलिमेंट शून्य असतील आणि म्हणून जेव्हा आपण मायनस साइन ठेवतो तेव्हा निगेटिव्ह एलिमेंट असतील प्रत्येकासमोर म्हणजे ते दिलेल्या एलिमेंट नकारात्मक एलिमेंट असेल घटक. म्हणून ते सर्व या सर्व कम्युटिव्हिटी प्रॉपर्टीचे अस्तित्व एक सहजपणे व्हेरीफाय करता येते. तर पुन्हा महत्त्वाचे म्हणजे क्लोजर प्रॉपर्टी जेथे पुन्हा क्षुल्लक आहेत. म्हणून जेव्हा आपण येथे 2 ॲड करतो तेव्हा आपल्याला एक नवीन एलिमेंट मिळतो आणि ते सुद्धा या Rn शी संबंधित आहे कारण हा पुन्हा हे Rn एक एलिमेंट आहे. तर ही क्लोजर प्रॉपर्टीच्या संदर्भात वेक्टर जोडणी समाधानी आहे आणि स्केलर मल्टिप्लिकेशनसाठी सुद्धा. तर हा नवीन घटक येथे लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 आणि म्हणून लॅम्बडा आणि हे देखील हे येथे Rn या सेटशी संबंधित आहे. त्यामुळे दोन्ही क्लोजर प्रॉपर्टीज इतर सर्व प्रॉपर्टीजशी समाधानी आहेत. एक कोणीही सहजपणे तपासू शकतो की ते देखील समाधानी आहे. तर हा सेट Rn एक वेक्टर स्पेस आहे आणि आपण याबद्दल बोलू शकतो आणि आपण येथे कोणतेही इंटिग्रल घेऊ शकतो. म्हणून R वर ए वेक्टर स्पेस आहे R2 ओव्हर R ए वेक्टर स्पेस इत्यादी. हे आता स्पष्ट आहे की जे काही आपण येथे R3 घेतो ते उदाहरणार्थ R वर ए वेक्टर स्पेस देखील आहे. तसे आता पुढील उदाहरणाकडे जात आहे. येथे आपण पॉलिनॉमियल स्पेस कन्सिडर करू. म्हणून येथे आपण या PNT चा विचार करत आहोत. पुन्हा
आर वर मी म्हटल्याप्रमाणे आपण येथे रिअल नंबरच्या सेटवर मर्यादित राहू तर हा पीएनटी त्यामुळे पीएनटीचे एलिमेंट कसे दिसतात म्हणून पीएनटी सर्व पेक्षा कमी डिग्री किंवा इक्वल टर्म्स सर्व पॉलिनोमियल्स सेट दर्शवतो तर सर्व हे सर्व पॉलिनोमियल्सचा आहे n पेक्षा कमी किंवा इक्वल डिग्री आणि हे पॉलिनोमियल्स कसे सारखे ते या प्रकारचे आहेत 0 प्लस 1 टी प्लस 2 टी प्लस आणि त्यामुळे एस टी पॉवर एस आणि हे एस पेक्षा कमी किंवा समान आहे कारण आपण अशा सर्व पॉलिनोमियल्सच्या सेटबद्दल बोलत आहोत म्हणून येथे स्थिरांक देखील या संबंधित आहेत लिनियर पॉलिनॉमियल या क्वाड्रॅटिकशी संबंधित आहे आणि म्हणून येथे n वर अवलंबून आहे त्यामुळे च्या सर्व पॉलिनोमियल्सचा हा सेट आहे डिग्री दिलेल्या n साठी n पेक्षा कमी किंवा इक्वल आणि हे सर्व s इथे फक्त रिअल नंबर आहेत म्हणून या बाबतीत आपल्याकडे असेल तेव्हा पॉलिनोमियल्स आता त्यामुळे आपले वेक्टर हे पॉलिनोमियल्स आहेत आणि आता पुन्हा जर आपण येथे क्लोजर होण्याचे प्रॉपर्टीजकडे पाहिले क्लोजर प्रॉपर्टीज समाधानी आहेत कारण जर आपण या सेटमधून कोणतेही दोन एलिमेंट घेतले म्हणून उदाहरणार्थ आपण जसे घेतले आहे येथे एक एलिमेंट ज्याला IP1T म्हणत आहे आणि जे आपण येथे पुन्हा S सह डिनोट करू शकतो तर हा एक घटक आहे म्हणून मला हे n घेऊ द्या तर टी पॉवर n हे सेटचा एक घटक आहे पॉलिनॉमियल स्पेस ज्याबद्दल आपण बोलत आहोत आता मला आणखी एकदा घेऊ द्या जे I या B0द्वारे डिनोट करू शकतो म्हणून B1T आणि येथे डिग्री n असू शकते किंवा ती n पेक्षा कमी असू शकते म्हणून B आणि Tn तर हे एकाच सेटमधील दोन घटक आहेत आणि जेव्हा आपण हे दोन ॲड करतो T1T प्लस हे P2T या सेटमध्ये ॲड कशी काम करते ते फक्त आपल्याला ॲड करावे लागेल येथे अनुरूप कोएफिशिएंट त्यामुळे 0 प्लस B0 ही कॉन्स्टंट टर्म्स होती आणि T6 आपल्याकडे हे 1 प्लस हे P1 आहे या T स्क्वेअरसह आपल्याकडे हे 2 प्लस B2 असेल आणि या Tn सह आपल्याकडे n प्लस Bn असेल तर या जोडणीनंतर आता हे नवीन पॉलिनॉमियल आहे परंतु स्वाभाविकच जेव्हा 0 आणि हे B0 R मध्ये असते तेव्हा सम देखील R मध्ये असते त्याचप्रमाणे हे A1 B1 R मध्ये असेल आणि n प्लस Pn देखील R मध्ये असेल तर हे एक नवीन पॉलिनॉमियल आहे जे याच्याशी संबंधित आहे Tn सेट करा तर हे कसे आहे माझ्या मते की आता एक येथे कोणीही ॲडिशनच्या संदर्भात जोडणी ही क्लोजर प्रॉपर्टी पाहू शकते त्याचप्रमाणे जेव्हा आन हा PT यावरून घेतो से TNT आणि जर आपण येथे कोणत्याही स्केलरने मल्टिप्लाय केला तर लॅम्ब्डा टाइम्स ह्या PT तर काय होईल लॅम्ब्डा मल्टिप्लाय केला जाईल यात 0 लॅम्ब्डा मल्टिप्लाय केला जाईल एस येथे 1 ला लॅम्ब्डा मल्टिप्लाय केला जाईल आणि हा नवीन पॉलिनॉमियल पुन्हा या TNT चा एलिमेंट असेल म्हणून पुन्हा आमच्याकडे या स्केलर मल्टिप्लिकेशन क्लोजर प्रॉपर्टीच्या संदर्भात आहे आपल्याकडे जोडण्याच्या संदर्भात प्रॉपर्टी आहे आणि हे जोडणे अशा प्रकारे परिभाषित केले आहे ज्या आपण स्पष्ट केले आहे या सेटसाठी मल्टिप्लिकेशन ह्या प्रकारे परिभाषित केले आहे तर ही पॉलिनॉमियल जागा TNT ओव्हर R ही वेक्टर स्पेस आहे जी आपण या उदाहरणात पाहिले आहे पुढे आपण येथे मॅट्रिक्स स्पेस बद्दल बोलत आहोत M च्या सर्व मेट्रिसेसचा सेट या n क्रॉस n ची ऑर्डर करा आपण बोलत आहोत मग या बाबतीत ही एक मॅट्रिक्स स्पेस का आहे पुन्हा हे आहे वेक्टर स्पेस कारण जर आपण घेतल्यास 2 M आणि n या ऑर्डरने मेट्रिसेस उदाहरणार्थ हे 2 बाय 3 मॅट्रिक्स कन्सिडर करू फक्त सामान्यकरणासाठी तर 2 बाय 3 मॅट्रिक्ससाठी म्हणून आपण घेतले आहे एक एलिमेंट जसे DC आणि नंतर DA आणि FA आहे आपण यातून एक एलिमेंट घेतला आहे सेट आपण या सेटचा दुसरा एलिमेंट घेतला आहे ज्या आपण 2B2C2 आणि A3 D3 आणि री आणि F2 द्वारे दर्शवित आहोत येथे हे या सेटमधील हे दोन एलिमेंट्स आहेत M2 बाय 3 किंवा ऑर्डरची मेट्रिसेस 2 बाय 3 म्हणून जेव्हा आपण हे दोन
मॅट्रिक्स ए बी ऍड करतो आणि आपण कोणतेही दोन मॅट्रिसेस घेऊ शकतो। परिणाम पुन्हा या मॅट्रिक्सचा क्रम असेल 2/3 आणि आपण फक्त हे एलिमेंट येथे A1 प्लस जोडून B2 हे B1 A1 प्लस 2B1 प्लस B2 आणि असेच। म्हणून हे पुन्हा ऑर्डरचे ए मॅट्रिक्स असेल 2/3 आणि हे या रिअल संख्यांच्या आर सेटवर देखील आहे याबद्दल आपण बोलत आहोत। म्हणून येथे हे सर्व रिअल नंबर आहेत। जेव्हा आम्ही त्यांना ॲड करतो तेव्हा ते रिअल नंबर देखील असतील आणि नवीन मॅट्रिक्स देखील संबंधित असेल। हा सेट M2/3 आहे आणि तसेच स्केलर मल्टिप्लिकेशन जेव्हा आपण याच्या कोणत्याही मेंबरला मल्टिप्लिकेशन करतो लॅम्बडाद्वारे येथे सेट नवीन मॅट्रिक्स फक्त मल्टिप्लिकेशन केले जाईल। लॅम्बडाद्वारे प्रत्येक कंपोनंट लॅम्बडाद्वारे मल्टिप्लिकेशन केला जाईल आणि पुन्हा हे नवीन मॅट्रिक्स देखील असेल। या संचाचा एक मेंबर येथे M3 आहे। म्हणून येथे आपण हे पाहिले आहे की हे मॅट्रिक्स स्पेसेस ऑर्डरचे M क्रॉस N देखील आहे। वेक्टर स्पेस तर दुसरे उदाहरण जे आहे सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनचे एक अतिशय महत्त्वाचे उदाहरण। त्यामुळे या X चे सोल्यूशन शून्याच्या इक्वल आहे। हे ए वेक्टर स्पेस बनवते आणि ते वेक्टर स्पेस कसे बनवते तर आपण हा सेट V येथे घेतो X हा R इंचा आहे आणि ते समाधान करते ही एक शून्याच्या इक्वल आहे। आपण आजच्या लेक्चरच्या अगदी सुरुवातीला चर्चा केली आहे त्याप्रमाणे या सेटबद्दल जेथे एक विशेष सेट आहे म्हणून याला नल स्पेस म्हणतात आणि आधी चर्चा केली आहे कारण येथे क्लोजर प्रॉपर्टीज देखील समाधानी आहेत आणि एलिमेंट Rn मधून आहेत। एक वेक्टर स्पेस आहे जी आधीच पाहिली आहे। तर या V चे हे घटक Rn जे आहेत आणि Rn ही एक वेक्टर स्पेस आहे तर स्वाभाविकपणे सर्व प्रॉपर्टीज जी आपण चर्चा केली ते समाधानी आहेत। या डिस्ट्रिब्युटिव्हिटी कम्युटिव्हिटी बद्दल आपोआप सर्व वैध आहेत कारण हे घटक प्रत्यक्षात Rn चे आहेत आणि Rn एक वेक्टर स्पेस आहे आणि क्लोजर प्रॉपर्टीबद्दल म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही येथे x1 आणि x2 हे दोन एलिमेंट्स घेतले येथे x1 आणि x2 या V सेटमधून इतक्या स्वाभाविकपणे ही सम x1 प्लस x2 ही त्याची प्रॉपर्टी आहे। येथे सोल्यूशन आहे की x1 x2 देखील एक सोल्यूशन असेल कारण 1 टाइम्स x1 प्लस x2 हे 0 असतील आणि 1 टाइम्स लॅम्बडा x1 किंवा लॅम्बडा x2 कोणत्याही एलिमेंटसह तुम्ही लॅम्बडाद्वारे मल्टिप्लाय करू शकता जे 0 देखील असेल। त्यामुळे आहे जेव्हा आपल्या राईट हँड 0 असते तेव्हा या होमोजिनियस सिस्टमसाठी विशेष जर आपल्याकडे ही राईट हँड साइड 0 नसेल तर ती होमोजिनियस नसलेली सिस्टम आहे। आपल्याकडे ही प्रॉपर्टी नाही उदाहरणार्थ हे दोन प्रॉपर्टीज उदाहरणार्थ इक्वेशनच्या होमोजिनियस नसलेल्या सिस्टम सोल्यूशनसाठी वैध आहे। त्यामुळे होमोजिनियस सिस्टम ऑफ इक्वेशनसाठी सोल्यूशन सेट एक वेक्टर स्पेस आहे आणि या वेक्टर स्पेसला नल स्पेस म्हणून विशेष नावाने संबोधतो जे तिथेच ही जागा इंटू चित्र येत आहे म्हणून याला मॅट्रिक्स चे नल स्पेस म्हणतात। लक्षात घ्या की हे V हा सेट V चा सबसेट आहे। हे Rn आणि वेक्टर स्पेस बनवते आणि म्हणून याला वेक्टर सबस्पेस देखील म्हणतात। म्हणून आपण लवकरच याबद्दल बोलणार आहोत की हे वेक्टर सबस्पेस काय आहे। म्हणून हे उदाहरणार्थ आहे वेक्टर सबस्पेस कारण ही एक वेक्टर स्पेस आहे आणि ही दुसऱ्याचा सबसेट आहे वेक्टर स्पेस Rn आणि म्हणून आपण याला वेक्टर सबस्पेस म्हणून संबोधतो। तर येथे पुन्हा सबस्पेस काय आहे तर V हे एक वेक्टर स्पेस मानूया आणि W ला V चा सबसेट मानूया। तर V एक वेक्टर स्पेस आहे आणि W हा V चा दुसरा सबसेट आहे आणि V W असल्यास वेक्टर स्पेस देखील अशा वेळी आपण W ला सबस्पेस म्हणतो जर हा W ला स्वतःच एक वेक्टर स्पेस असेल तर या रिअल नंबरचा सेट त्याच समान ऑपरेशनच्या संदर्भात वेक्टर स्पेस V नंतर या W ला वेक्टर सबस्पेस म्हणतात। सबस्पेसेस ओळखण्याचे निकष आता बरेच सोपे आहेत आणि वेक्टर स्पेसची व्याख्या करण्यासाठी
आपण चर्चा केलेल्या सर्व प्रॉपर्टीज बद्दल आपल्याला विचार करण्याची गरज नाही आणि येथे आपण फक्त क्लोजर प्रॉपर्टीज बद्दल बोलणार आहोत कारण जे आता महत्त्वाचे आहेत. आता इतर सर्व ट्रिव्हियली समाधानी असतील. मुळात जेव्हा आपण तपासतो की एखादा दिलेला सबसेट एक वेक्टर स्पेस आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला हे क्लोजर प्रॉपर्टीज तपासावे लागतील. आपण दोन एलिमेंट्समधून कोणतेही दोन एलिमेंट्स घेतो. या दोनची सम या सबसेटशी संबंधित असणे आवश्यक आहे आणि लॅम्बडा यू देखील या सबसेटचा असणे आवश्यक आहे आणि दिलेली वेक्टर स्पेस सबस्पेस आहे का ते तपासण्यासाठी पुरेसे आहे. तर हे ट्रिव्हियल सबस्पेसेस काय आहे त्यामुळे आता सबस्पेसची उदाहरणे येथे सेट 0 म्हणून जर आपण वेक्टर स्पेसचा फक्त 0 घटक घेतला तर आपण घेतलेल्या क्लोजर प्रॉपर्टीजमुळे ते एक वेक्टर स्पेस देखील बनवेल. एलिमेंट 0 आणि 0 मध्ये ॲड करून तुम्हाला 0 मिळेल आणि आपण कोणत्याही स्केलरने 0 वर मल्टिप्लाय केल्यावर एलिमेंट ई 0 म्हणून राहील. म्हणून एक वेक्टर स्पेस आहे कारण संपूर्ण सेट V मध्ये सर्व क्लोजर प्रॉपर्टीज समाधानी आहेत. आपण वेक्टर स्पेस V चे वेक्टर सबस्पेस म्हणू शकतो. दुसरे उदाहरण येथे आपण हा सेट U A B C घेतो आणि हे सर्व BC इक्वल असतात. त्यामुळे मुळात जेव्हा हे सर्व एलिमेंट्स इक्वल असतात तेव्हा हा कंपोनंट घेतले आहे आणि नैसर्गिकरित्या घटक या R3 चे आहेत. R3 एक वेक्टर स्पेस आहे आणि हे देखील R3 चे सबस्पेस आहे. कारण पुन्हा स्पष्ट आपण या सेट U मधून दोन एलिमेंट्स घेतल्यास येथे हे U आहे कारण तिन्ही समान आहेत आणि जर आपण B घेतला तर हा देखील या U मधील एक घटक आहे आणि आता हे जर आपण येथे दोन ॲड केले तर क्लोजर प्रॉपर्टीजवर आपल्याला मुळात लक्ष देणे आवश्यक आहे. तर आपल्याला 1 प्लस B आणि 1 प्लस B आणि 1 प्लस B मिळेल. म्हणून हा नवीन एलिमेंट येथे सर्व एलिमेंट पुन्हा इक्वल आहेत. हे देखील त्याच सेट Uशी संबंधित असेल किंवा आपण येथे कोणत्याही घटकाला लॅम्बडा ने मल्टिप्लाय करतो तेव्हा नवीन एलिमेंट लॅम्बडा आणि लॅम्बडा असेल. म्हणून सर्व तीन कंपोनंट इक्वल आहेत आणि हे एक कारण आहे की ते पुन्हा या U चे असणे आवश्यक आहे. म्हणून हे क्लोजर प्रॉपर्टीज या सेट U साठी समाधानी आहेत जे R3 चा सबस्पेस आहे. उदाहरण 2 म्हणून जर आपण येथे x1 x2 आणि x1 हे 0 च्या इक्वल मोठे आहे x2 हे 0 च्या इक्वल मोठे आहे तर येथे आपण पॉझिटिव्ह बद्दल बोलत आहोत. म्हणून दोन्ही कंपोनंट येथे नॉन निगेटिव्ह आहेत. x1 0 पेक्षा मोठा आहे येथे देखील 0 पेक्षा मोठे आहे आणि प्रश्न असा आहे की हे V वेक्टर स्पेस बनवते का आणि उत्तर नाही आहे कारण जर आपण येथे एक एलिमेंट घेतला आहे आणि क्लोजर प्रॉपर्टी म्हणते की लॅम्बडा टाइम्स हा V असणे आवश्यक आहे आणि जर आपण लॅम्बडा मायनस 1 घेतले तर म्हणून या एलिमेंटमध्ये V पासून इनटू मायनस 1 हे नेगेटिव्ह कंपोनंट आहे परंतु जेव्हा आपण मायनस साइनसह मल्टिप्लाय करतो तेव्हा ते मायनस x1 मायनस x2 होईल आणि हे सेट V याच्याशी संबंधित नाही. म्हणून येथे ही क्लोजर प्रॉपर्टी येथे समाधानी नाही. म्हणून मी पुन्हा म्हटले आहे मायनस 1 जेव्हा आम्ही येथे कोणत्याही एलिमेंटला मल्टिप्लाय करतो जो V शी संबंधित नसतो कारण V कडे गुणधर्म आहे की दोन्ही नॉन निगेटिव्ह आहे. तर हे एक उदाहरण आहे जेथे आपण पाहू शकतो की हे वेक्टर स्पेस बनवत नाही जरी हा या R स्क्वेअरचा सबसेट आहे. सबस्पेससाठी येथे शेवटचे उदाहरण आपण या फॉर्म वेक्टरचे प्लस 4t चे वेक्टर कन्सिडर करतो 3s मायनस t आणि 5s प्लस t2t या प्रकारचे वेक्टर आणि हे s आणि t ते कोणतेही रिअल नंबर घेऊ शकतात. तर आता प्रश्न आहे की या वेक्टरचा हा सेट R4 मध्ये सबस्पेस तयार करतो की नाही. तर R4 कारण या वेक्टरचे येथे 4 कंपोनंट आहेत म्हणून ते R4 शी संबंधित आहेत. आता प्रश्न आहे की हे R4 चे सबस्पेस आहे की नाही. म्हणून आता येथे चर्चा केली आहे अशा प्रकारे कन्सिडर करणे सोपे आहे. तर आपला वेक्टर s प्लस 4t होता 3s मायनस t 5s प्लस t आणि 2t जे आपण लिहिले आहे या स्वरूपात येथे 1 3 आणि 5 आहे. शेवटच्या कंपोनंट मधील 0
आणि त्याचे 4-1 आणि 2 म्हणून या विशेष स्वरूपात आपण लिहिले आहे आणि आता कोणीही एक क्लोजर प्रॉपर्टी सहजपणे तपासू शकतो. म्हणून जर आपण त्यातील 2 एलिमेंट्स घेतले तर हा सेट येथे आहे म्हणजे 2 एलिमेंट्समध्ये ही संख्या बदलेल. म्हणून एकामध्ये उदाहरणार्थ एक एलिमेंट 1350 घेतले आहे आणि इतर काही टी येथे आहे म्हणून त्याचा हा या सेटचा एक एलिमेंट आहे कारण सेटमधील एलिमेंट या प्रकारचे असतात. दुसरा एक आपण इतर काही क्रमांक 1350 सह IS2 सह घेऊ शकतो आणि हे T2 हे 4-112 आहे. तर हा सेटचा दुसरा एलिमेंट आहे आणि जेव्हा आपण हे 2 एलिमेंट्स ॲड करतो तेव्हा आपण हे 2 एलिमेंट्स ॲड करतो तर येथे काय जोडले जाईल S1 प्लस S2 तर ही पुन्हा दुसरा रियल नंबर असेल जी येथे T1 प्लस T2 इंटू म्हणून जोडली जाईल. म्हणून हा नवीन वेक्टर देखील या सेटचा एक वेक्टर असेल ज्याबद्दल आपण बोलत आहोत आणि या सेटच्या कोणत्याही मेंबरला जर आपण लॅम्बडाने मल्टिप्लाय केला तर तो येथे टी होईल आणि पुन्हा ही रियल नंबर आहे त्यामुळे हे नवीन वेक्टर देखील समान सेटचा असेल. त्यामुळे या सेटसाठी दोन्ही क्लोजर प्रॉपर्टी समाधानी आहेत आणि म्हणून हे R4 चे वेक्टर स्पेस देखील तयार करेल म्हणून ही R4 ची वेक्टर स्पेस आहे. पुढील लेक्चरमध्ये काय शिल्लक आहे ते आपण शिकूया आणि हा नैसर्गिकरित्या या R4 चा एक छोटा सेट आहे आणि आता हे डायमेन्शन टर्म्सनुसार क्वांटिफाय कसे करायचे किंवा काही इतर निकष जेणेकरून आपण देखील याबद्दल येणाऱ्या लेक्चरमध्ये बोलू. आणि आता कन्क्लूजन कडे येत आहोत. त्यामुळे वेक्टर स्पेससाठी सर्वात महत्त्वाचे प्रॉपर्टीज ह्या अनडिटिव्ह जवळ आणि हे स्केलर येथे क्लोजर होते म्हणून u प्लस v चे असणे आवश्यक आहे आणि लॅम्बडा u चे असणे आवश्यक आहे. हे क्लोजर प्रॉपर्टीज वेक्टर स्पेसेसचे सर्वात महत्त्वाचे गुणधर्म होते. आपण स्पेस वेक्टर स्पेसेस वेक्टर सब स्पेसेससह अनेक उदाहरणे पाहिली आहेत. म्हणून हे संदर्भ तयारी करण्यासाठी वापरले जातात. लेक्चर्स आणि आपण लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.